हाय, हॅलो, नमस्कार मंडळी सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्यासोबत आज हैदराबादी दालच्या रेसिपी शेअर करणार आहे. तर दालच्या रेसिपी कशी झाली आहे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ही बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन होते. मुलांना फार आवडते, मुलं खूप आवडीने खातात. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. तर आपल्याला 3 प्रकारच्या डाळी लागणार आहेत: हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ. तर आपण ही स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण किराणा दुकानामध्ये ही डाळ टिकण्यासाठी ह्याला पावडर वापरली जाते आणि म्हणून आपण कधीही डाळ घेताना स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे 2 पाण्याने. तर अशा प्रकारे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि एका कुकरमध्ये काढून घेतली आणि कुकरमध्ये आपल्याला डाळ ॲड केल्यानंतर कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर पुदिनाची पाने, मीठ चवीनुसार, हळद, त्याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथी ही त्याच्यामध्ये वापरायची आहे. मग आपल्याला ते थोडंसं त्यात ऑइल आणि आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचा 4 शिट्ट्या अशा आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण त्याच्यामध्ये हरभरा डाळ आहे, म्हणून ती शिजण्यास थोडासा वेळ लागतो. म्हणून आपल्याला 1 शिट्टी जास्तच काढून घ्यायची आहे. तर डाळ शिजेपर्यंत म्हटलं आपण इकडं राईस करून घेऊया. तर राईस करण्यासाठी मी इथं अंगुरी कोलम वापरला आहे. अंगुरी कोलम पण खूप छान लागतो आणि तुम्ही ह्याच्यासाठी बासमती पण वापरू शकता. तर मी इथं दालच्या फोडणीसाठी आलं लसूणचे कट 3 हिरव्या मिरच्या, अर्धा भोपळा, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि सुकी मिरची घेतली आहे 2. तर अशा प्रकारे आपली इथं डाळ शिजून तयार आहे. तर मी याला फेटून घेतली आणि त्याच्यानंतर गरम पाणी त्यात ॲड केलं. आता आपण इथं दालच्याला फोडणी देणार आहोत. तर पहिलं मी 2 चमचे ऑइल घातलं, त्याच्यानंतर जिरं आणि कट केलेलं आलं, लसूण, त्याच्यानंतर सुकी मिरची, त्याला चांगलं लाल फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हळद, मीठ, गरम मसाला, दालचा मसाला असं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि त्याच्यानंतर आपल्याला भोपळा जो आहे तो त्याच्यामध्ये चांगला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि भोपळा लगेच शिजतो. छोटासा होता कवळा त्याच्यामुळे लगेच शिजला. थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपला हा भोपळा आता शिजून तयार आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी चिंचेचं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जी आपण डाळ शिजवली होती ती त्याच्यात ॲड करायची आहे आणि आपल्याला लागेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जसे डाळीचं टेक्स्चर हवं आहे, कोणाला जास्त घट्ट आवडती, कोणाला पातळ आवडती. मग आपल्याला ज्याप्रमाणे दालचा आवडतो त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा इथं दालचा तयार आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे तूप ॲड करायचं आहे वरतून. खूप छान टेस्ट लागते आणि अशा प्रकारे आपला दालचा राईस तयार आहे. तर तुम्हाला माझी दालच्या रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर इथं पहिलं मी स्वामींसाठी नैवेद्य काढून घेतला होता. तर म्हटलं पहिलं स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यावा. अशा प्रकारे माझ्या दालच्या रेसिपी तयार आहे. मुलांना पण खूप आवडते, खूप आवडीने खातात.